महाज्योती संस्थेअंतर्गत शिकणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी वर्षभरापूर्वी घेण्यात आलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही। यामुळे विद्यार्थी संतप्त झाले। त्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं। सारथी आणि बार्टी संस्थांसाठी निधी वितरित झाला असताना महाज्योतीला मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधत विद्यार्थ्यांनी वित्त विभागावर अन्यायाचा आरोप केला। वर्षभरापूर्वी म्हणजे 2024 मध्ये सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांमार्फत संशोधक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा शासन निर्णय घेण्यात आला होता। या निर्णयानुसार शासनानं या संस्थांना निधी मंजूर केला, मात्र प्रत्यक्षात निधी वितरित करण्यात आलेला नाही। विशेष म्हणजे परिपत्रक काढण्यात आल्यानंतरही विद्यार्थ्यांना 1 रुपयाही मिळालेला नाही। सारथी आणि बार्टी संस्थांसाठी निर्णयाची अंमलबजावणी झाली असताना महाज्योतीसाठी मात्र काहीच हालचाल झालेली नाही। कोल्हापुरातील महाज्योती संस्थेअंतर्गत शिकणारे विद्यार्थी या दुर्लक्षामुळे प्रचंड नाराज झालेत। त्यांनी संबंधित नेत्यांना निवेदन देऊन पाठपुरावा केलाय, मात्र शासनाकडून कोणती दखल घेण्यात आलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। अजित पवारांना आम्ही वारंवार हा प्रश्न विचारतोय की वित्त विभाग केवळ महाज्योतीच्या ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा निर्णय का घेतोय। तर अजित पवार जे आहेत ते मुंबईमध्ये एक सांगतात आणि कोल्हापूरमध्ये किंवा इतर ठिकाणी वेगळं सांगतात। मुंबईमध्ये त्यांची भूमिका अत्यंत ताठर असते की तुम्हाला काही मिळणार नाही, तुमचे किती पीएचडी धारक विद्यार्थी आपल्याला महाराष्ट्रातून घडवायचे आहेत असे ते प्रश्न मुंबईमध्ये विचारतात। परंतु मुंबईच्या बाहेर ज्यावेळी विद्यार्थी त्यांना भेटतात त्यावेळी ते म्हणतात की आम्ही तुमच्या खात्याच्या मंत्र्यांना विचारू आणि तुमचा काय निधी आहे आम्ही प्रश्न समजून घेऊ। आता वित्त मंत्र्यांना आम्ही 4 ठिकाणी आंदोलन करून गिरगाव चौपाटी सारख्या ठिकाणी आम्ही आत्मदहन आणि जलसमाधी आंदोलन करून देखील जर त्यांना हे समजलं नसेल तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत का नाहीत हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे। आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केवळ ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांवरती अन्याय करणारा निर्णय असा का घेतायत, ते विद्यार्थ्यांना फेलोशिप पासून वंचित ठेवण्याचा निर्णय का घेतायत हा प्रश्न या राज्यातल्या ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांना पडलेला आहे। माझी राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जशा पद्धतीनं कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये निर्णय घेऊन सारथी आणि महाज्योती पार्टीला जो निधी वर्ग केला गेला त्यांना आवश्यक निधी, त्याच पद्धतीनं या विद्यार्थ्यांवरती अन्याय न करत मंत्रिमंडळ बैठकीमध्येच यांना निधी देण्यात यावा। 126 कोटी म्हणजे खूप मोठा निधी नाहीये, तर तो निधी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या ओबीसी भटक्यामुक्त विद्यार्थ्यांना न्याय देण्याचा भूमिका घ्यावी अशी आम्हाला त्यांना कळकळीची विनंती करायची आहे। अन्यथा आम्हाला राज्यभर आंदोलन करण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि त्याची ठिणगी कोल्हापुरातून पडेल। ज्या वेळेला आम्ही मंत्र्यांपर्यंत पोहोचतो तर त्यांनी आमच्याशी बोलताना आम्हाला एकतर ज्या वेळेला आम्ही इतक्या उत्कटपणे आमच्या भावना सांगतो की सर आम्हाला हे मिळालेलं नाहीये आणि ओबीसी मंत्री म्हणून तुमचं हे काम आहे, तुम्ही आम्हाला हे करून द्या, त्यावेळेला ते आम्हाला 2 गोष्टी सांगतात। एकतर तुम्ही कमी आवाजात बोला म्हणतात, दुसरी गोष्ट जर त्यांना सांगितलं की सर हा जीआर खोटा आहे का, तुम्ही जीआर प्रमाणे आमची का पूर्ण तजवीज करत नाही, तर ते म्हणतात जीआर खोटा आहे तर तुम्ही इथून बाहेर जावा, इथं थांबू नका। ओबीसी मंत्री निष्क्रिय मंत्री आहेत आमचे, म्हणजे आमच्या विभागाचे जे आहे अतुल सावे कधीही आमच्या बाजूनं पुढे येत नाहीत आणि आमच्या विद्यार्थ्यांची ते काय म्हणतात निधीची पूर्ण फाईल करून आम्ही वित्त विभागाकडे पाठवलीये, वित्त विभागातनं ती अडलेली आहे, तुमचं तुम्ही बघा। ज्या वेळेला आम्ही हे आमच्या संस्थेला विचारतो, आमची संस्था ही आम्हाला असं परिपत्रक काढते आणि सांगते आम्ही सगळ्या फाईल पूर्ण केल्यात, पोहोचवल्यात, निधीची पूर्तता झाली की तुमच्या खात्यावर पोहोचवतो, ही त्यांच्याकडून संस्थेकडून आलेली ही परिपत्रक आहे। पूर्ण निष्क्रिय ओबीसी मंत्री असल्यामुळं फक्त ओबीसी भटके विमुक्त समाजातल्या मुलांना ही फेलोशिप मिळालेली नाही। इतर जे 2 समाज आहेत बार्टी आणि सारथी त्यांना पूर्ण नोंदणी दिनांकापासून फेलोशिप त्यांच्या खात्यावरती जमा आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।